शरद पवार आज पुरंदर भागामध्ये दुष्काळी दौऱ्यासाठी निघालेले आहेत। शरद पवार पुरंदर तालुक्यातल्या चारा छावण्यांची पाहणी करतायत। बारामती लोकसभा मतदारसंघातील दौऱ्याचा शरद पवार यांचा आजचा दुसरा दिवस आहे। आज पुरंदर तालुक्यामधल्या दुष्काळी भागाचा दौरा हे शरद पवार करणार आहेत। या दौऱ्याची सुरुवात नीरा गावापासून होईल। पुरंदर तालुक्यातल्या 6 गावांचा दौरा केल्यानंतर शरद पवार आज इंदापूर तालुक्यातल्या गावांचा दौरा करणार आहेत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, अमोल, शरद पवारांनी नीरा गावातील चारा छावणीची पाहणी केलेली आहे आणि तिथून पुढे ते वाल्ला गावाकडे निघालेले आहेत। वाल्ला गावाबरोबरच पुरंदर तालुक्यातील इतरही जी काही दुष्काळग्रस्त गावा आज दुपारपर्यंत भेटी देणार आहेत आणि दुपारनंतर इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत। इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळग्रस्त भागांची जाऊन पाहणी करणार आहेत। खरं तर पावसाने अनेक ठिकाणी राज्यामध्ये हजेरी लावली आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही दुष्काळाच्या सावटाखाली आहे। अजूनही या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे। खरं तर बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार काल पहिल्यांदाच मतदारसंघामध्ये किंबहुना बारामतीमध्ये दाखल झाले, मात्र स्वागत किंवा मोठी मिरवणूक न करता दुष्काळी भागातील लोकांना भेटणं किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणं याला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। आणि काल, आज आणि उद्या असे 3 दिवस शरद पवारांचे या दुष्काळी भागामध्ये हे पाहणी दौरे असणार आहेत आणि त्यानंतर जी काही पुढची भूमिका आहे पक्षाची ती शरद पवारांकडून मांडली जाणार आहे। आता आपण पाहतो शरद पवार एका गावातून दुसऱ्या गावात निघालेले आहेत। अमोल, धन्यवाद मंदार दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।